येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि सामर्थ्यशाली नावामध्ये मी आपल्या सर्वांची आजच्या ह्या प्रभात भक्तीमध्ये आणि विशेष करून आजच्या ह्या अभ्यासक्रमामध्ये स्वागत करत आहे. मी आपल्या सर्वांचे आभार उपकार मानत आहे, कारण की आपण या ठिकाणी हा सखोल अभ्यास जो आहे तो सखोल अभ्यास करण्याकरता आलेला आहात. आणि तुम्ही जर 28 तत्वाचं पुस्तक जर वाचलं असेल तर त्या पुस्तकामध्ये इतकं सविस्तररित्या जसं आपण इथं शिकत आहोत लिहिलेलं नाही, तरी देखील माझी तळमळ होती की आपण प्रत्येक वस्तू जी पवित्र स्थानामध्ये आहे त्या वस्तूचा अभ्यास करावा. कारण की ह्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तूचा अनुभव घडणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून आपण वेळ घेत आहोत, टप्प्याटप्प्याने शिकत आहोत, कारण की येणाऱ्या आठवड्यामध्ये ज्या गोष्टी आपण पवित्र स्थानाविषयी शिकत आहोत किंवा शिकणार आहोत त्या गोष्टीचा पाया जो आहे तो पाया ह्या आठवडी आपण बांधत आहोत. म्हणून थोडा धीर आणि आपण या ठिकाणी देवाच्या विश्वासामध्ये राहूया, जेणेकरून येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला याच्याविषयी जास्त शिकायला मिळेल. तर पुढे जाण्या अगोदर आपण पण पुन्हा एक वार मी तुम्हाला विनंती करत आहे की येणाऱ्या आठवड्यामध्ये ज्या घडामोडी आज जगामध्ये होत आहेत त्या घडामोडी पवित्र स्थानाशी निगडीत कशा आहेत, म्हणजे स्वर्गीय पवित्र स्थानामध्ये येशू ख्रिस्ताची सेवा जी सुरू आहे त्या गोष्टी स्वर्गामध्ये होत असताना भूतलावरती काय होत आहे याच्याविषयी शिकणं फार गरजेचं आहे. म्हणून माझी विनंती आहे की जसं ह्या आठवडी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत, तसंच पुढच्या आठवडी देखील आपण सर्वांनी एकत्र यावं. प्रियजन हो, आज आपण देवाच्या वचनातून सोन्याचा दीप वृक्ष जो आहे, जो तुमच्या चित्रामध्ये जर झूम केला तुम्ही, तर पवित्र स्थानामध्ये म्हणजे घंगाळाच्या नंतर तुम्हाला एक पडदा दिसत असेल. घंगाळाच्या नंतर तुम्हाला एक पडदा दिसत असेल. त्या पडदा जो आहे तो पडदा ओलांडल्यानंतर पवित्र स्थान आहे. तर त्या पवित्र स्थानामध्ये जर तुम्ही सोन्याचं दीपवृक्ष बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते चित्रामध्ये दिसत आहे. तर त्या दीपवृक्षाविषयी आज आपण शिकणार आहोत की देवाला ह्या दीपवृक्षाविषयी आपल्याला काय सांगायचंय. दीपवृक्षाचा अनुभव जो आहे तो अनुभव आपण कसा घ्यायचा आहे याच्याविषयी आजचा अभ्यासक्रम असेल. तर आपण पुन्हा एक वार देवाला विनंती की त्याने आपल्याला आजच्या अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शन करावं. डोळे झाकू प्रार्थना करू. आमच्या सर्वांच्या निर्माणकर्त्या प्रभू, दयेच्या सागरा, ज्ञान बुद्धी चातुर्य हे सर्व तुमच्याकडून येतं. आम्हाला माहित आहे की आम्ही ज्ञानानं उणे असे आहोत आणि जसे आहोत तसे आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत, कारण की आम्ही स्वतःला योग्य बनवू शकत नाही, आम्ही स्वतःला शुद्ध करू शकत नाही. आणि म्हणून विनंती करत आहोत की आमच्या पापाची आम्हाला फक्त क्षमाच नको तर त्याचं शुद्धीकरण व्हावं. आम्हाला शुद्ध अंतःकरणाने पुन्हा एक वार तुमचं वचन ग्रहण करायचं आहे. म्हणून प्रार्थना करत आहोत की जे सत्य तुम्ही आम्हाला शिकवू इच्छिता ते पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित असं ते शिक्षण असावं. आणि म्हणून विनंती करत आहोत की मला तुम्ही तुमच्या क्रूसाच्या पाठीमागे लपवा आणि फक्त ख्रिस्त या ठिकाणी दिसला जावा, ऐकला जावा आणि त्याचं अनुकरण केलं जावं, असं दैनंदिन कृपेनं होऊ दे. पुन्हा एक वार जितके लोक जमलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभार उपकार मानतो आणि विनंती करत आहोत की अनेक लोकांनी या ठिकाणी जोडलं जावं किंवा युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी हा अभ्यासक्रम जो आहे तो ग्रहण करावा. महत्वाच्या गोष्टी शिकत असताना आम्हाला माहित आहे की सैतान पुरेपूर प्रयत्न करत आहे की लोकांनी या ठिकाणी येऊ नये किंवा जोडले जाऊ नये. पण आम्हाला माहित आहे की येशू ख्रिस्त शक्तिशाली आहे, सामर्थ्यशाली आहे
आणि विनंती करत आहोत की तुम्ही आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करा, जेणेकरून आम्हाला अशीच तुमच्या वचनाविषयी गोडी लागेल. फक्त ज्ञान प्राप्तीसाठी नाही, तर आमच्या अंतःकरणामध्ये ते वचन रुजलं जावं, ते फलद्रूप व्हावं आणि आमच्या आयुष्यामध्ये संजीवनी घडून यावं. म्हणून विनंती करत आहोत. सोन्याचा हा दीपवृक्ष जो आहे, त्याच्याविषयी शिकत असताना तुम्ही आम्हाला सहाय्य मदत करा. इथून पुढची वेळ आणि आमचं सर्वस्व तुमच्या अधीन आणि स्वाधीन करत आहोत आणि नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. बंधू आणि भगिनींनो, निर्गमेचा 25वा अध्याय आणि 31वा वचन. आणि शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तू बनवावास. म्हणजे आज आपण पवित्र स्थानामध्ये पाऊल ठेवणार आहोत. जर आपण थोडी उजळणी केली तर आतापर्यंत आपण हे शिकलो की पवित्र स्थान जे आहे ते याच्यासाठी बांधण्यात आलं जेणेकरून देवानं लोकांमध्ये येऊन वस्ती करावी. पवित्र स्थान याच्यासाठी बांधण्यात आलं जेणेकरून येशू आणि इमॅन्युअल ह्या दोन्ही गोष्टी पूर्ण व्हाव्यात. येशू म्हणजे पापापासून वेगळं होणे किंवा पापापासून मुक्तता प्राप्त करणे, आणि इमॅन्युअल म्हणजे देवासंती एक होणे. तर याच्यामध्ये आपण हे शिकलो की जर एखाद्या व्यक्तीनं पाप केलं तर त्याला कोकऱ्याची गरज लागते, आणि तो कोकरा जो आहे तो येशू ख्रिस्ताला दर्शवतो, जो आपलं पाप जे आहे ते पाप आपल्यापासून वेगळं करतो. म्हणजे ते कोकरू आपलं पाप स्वतःवरती घेतं. एवढंच नाही तर आपण ह्या ठिकाणी पाहिलं की पवित्र स्थानामध्ये प्रवेश करण्यासाठी एकच मार्ग आहे, एकच दरवाजा आहे, आणि तो दरवाजा, तो मार्ग जो आहे तो देखील येशू ख्रिस्तच दर्शवतो. कारण की येशू ख्रिस्त म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मग त्याच्यानंतर आपण बाभळीच्या लाकडाची जी वेदी आहे त्या वेदीविषयी शिकलो. त्या वेदीमुळं अर्पण जे आहे ते उंचावलं जायचं जमिनीपासून. तर येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की मी जर उंचावलं गेलो तर मी सर्व लोकांना माझ्याकडे आकर्षित करेन. आणि म्हणून त्या ठिकाणी वेदीचा अनुभव जो आहे तो पूर्णपणे समर्पण, पूर्णपणे त्याग आणि बलिदान याचा अनुभव आहे, आणि तो अनुभव करून घेणं फार गरजेचं आहे. प्रियजन हो, जो व्यक्ती पाप करतो त्यानं जर ख्रिस्ताकडे धाव घेतली तर ख्रिस्त त्याला ह्याच मार्गातून घेऊन जाईल. म्हणजे ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की पवित्र स्थान हा फक्त मार्ग नाहीये सार्वकालिक जीवनाचा. पवित्र स्थान सार्वकालिक जीवनाच्या मार्गापेक्षा महत्वाच्या गोष्टी आपण शिकत आहोत या ठिकाणी. पवित्र स्थानामध्ये आपण प्रवेश करणं किंवा पवित्र स्थानाचा मार्ग अवलंबणे म्हणजे जीवनशैली आहे. ती एक जीवनशैली आहे, जी जीवनशैली प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीनं काय केली पाहिजे, आत्मसात केली पाहिजे आणि त्यानुसार तो चालला पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी आत्मत्याग जो आहे तो ख्रिस्तीपणाचं एक प्रतीक आहे किंवा ख्रिस्तीपण दर्शवण्याची एक कृती आहे. म्हणून ती बाभळाच्या लाकडाची जी वेदी आहे ती आपल्याला हे शिकवल की आपण पूर्णपणे सर्वस्व देवाला दिलं पाहिजे. एवढंच नाही तर त्या ठिकाणी आपण घंगाळाविषयी देखील शिकलो. घंगाळ म्हणजे थोडक्यात पाणी. पाणी म्हणजे आपण स्वतः इच्छा बाळगली पाहिजे की मला शुद्धीकरण माझं झालं पाहिजे, मला शुद्ध व्हायचंय. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, घंगाळामध्ये जे पाणी आहे ते पाण्याचा जर आपण अभ्यास केला तर पाणी शुद्धतेला दर्शवतं, किंवा पाण्याद्वारे याजक जे आहेत आणि महायाजक जो आहे त्यानं शुद्धीकरण करायचंय. म्हणजे सेवेमध्ये पाऊल ठेवायच्या अगोदर किंवा बाप्तिस्मा याच्यामध्ये बाप्तिस्मा घेण्या अगोदर आपण वेदीचा अनुभव करून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे जो व्यक्ती पूर्णपणे त्याग करतो, बलिदान करतो, त्याचाच फक्त बाप्तिस्मा होऊ शकतो. मग घंगाळानंतर आपण असं पाहिलं, शुद्धीकरणानंतर आपण असं पाहत आहोत की पवित्र स्थानामध्ये आपण पाऊल ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये काल आपण भाकरीचा मेज जो आहे त्याच्याविषयी आपण शिकलो. म्हणजे सदोदित आपल्या अंतःकरणामध्ये सातत्यानं येशू ख्रिस्ताची उपस्थिती पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये उपस्थिती पाहिजे, ती नित्य पाहिजे.
आपण देवाच्या समक्ष जगलं पाहिजे. म्हणून तो भाकरीचा मेघ जो आहे तो समक्ष, देवाच्या समक्ष तो मेज आहे. नित्य त्या ठिकाणी भाकरी ठेवली जायची. म्हणजे थोडक्यात आपण देवाच्या वचनामध्ये फक्त सकाळीच नाही, तर नित्य देवाच्या वचनामध्ये पूर्ण दिवस निर्णय घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर आज आपण सोन्याचं जे दीपवृक्ष आहे त्याच्याविषयी शिकत आहोत. आता सोन्याचा दीपवृक्षाविषयी निर्गम याचा 25वा अध्याय 31वा वचन. खूप वचनं आहेत, तर आपण ह्या वचनाचा अभ्यास वाचणार आहोत आणि मग अभ्यास करणार आहोत. आणि शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तू बनवावास. हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा. त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावीत. आता सोन्याचा हा दीपवृक्ष जो तुमच्या समोर आहे, तर देवाचं वचन म्हणतं की तो दीपवृक्ष जो आहे त्याच्यामध्ये दांडे आहेत, त्याच्यामध्ये बैठक आहे, त्याच्यामध्ये वाट्या आहेत, बोंडे आहेत, फुले आहेत. या सर्व गोष्टी सोन्याच्या एका तुकड्यापासून बनवायच्या आहेत. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं की ह्या ठिकाणी सोन्याचा वेगवेगळा तुकडा घेऊन ह्या गोष्टी जोडलेल्या नाही आहेत. एकच सोन्याचा तुकडा आहे, त्याच्यातूनच ह्या वेगवेगळे दांडे, बैठक, वाट्या, बोंडे आणि फुले जे आहेत ते आपण घडवले पाहिजेत असं मोशेला सांगण्यात आलं. 32वा वचन. आणि ह्या दीपवृक्षाला 6 शाखा असाव्यात. त्या 6 शाखा ज्या आहेत, शाखा आहेत. पण जरी या 6 शाखा असल्या तरी देखील देवाचं वचन म्हणतं की एकच सोन्याच्या तुकड्यातून ह्या 6 शाखा आल्या पाहिजेत. त्याच्या एका बाजूला 3 शाखा व दुसऱ्या बाजूला 3 शाखा आणि मध्ये जो आहे तो दांडा, म्हणजे एकूण 7 आहेत. एकूण 7. 33वा वचन. प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलासारख्या 3-3 वाट्या बोंडा फुलासह असाव्यात. दुसऱ्या बाजूच्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाही बदामाच्या फुलासारख्या 3-3 वाट्या बोंडा फुलासह असाव्यात. म्हणजे 3 शाखा आहेत, मधी एक शाखा आहे आणि त्याच्या बाजूला 3 आणि डाव्या बाजूला 3 आणि उजव्या बाजूला 3. तर त्या शाखा कशा आहेत? त्या शाखांमध्ये 3 वाटे आहेत आणि त्या 3 वाट्या बोंड फुल जे आहे किंवा बोंडा फुल जे आहे त्याच्या समवेत आहेत त्या वाट्या. पुढे लिहिलेलं आहे, दीपवृक्षामधून निघालेल्या 6 शाखांची रचना अशीच असावी. 34. आणि दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलासारख्या बोंडा फुलासारख्या 4 वाट्या असाव्यात. 35. आणि दीपवृक्षामधून निघणाऱ्या 6 शाखांपैकी 2 शाखा आणि त्यांच्या खाली असलेला एक बोंड ही एकच अखंड तुकड्याची असावी. म्हणजे देवाला सांगायचंय की हा तुकडा जो आहे पूर्ण एक सोन्याचा तुकडा असावा. आता आपण ऐकलं देखील असेल की ज्यावेळेस आपल्या घरामध्ये फरशी टाकली जाते, विशेष करून पुढच्या खोलीमध्ये, तर काही ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की त्या पूर्ण खोलीमध्ये जो फरशी पसरलेली असते ती मोठी फरशी असतात. कधी-कधी फक्त 4च फरशा असतात पूर्ण खोली पूर्ण करण्यासाठी. आणि त्याच्यावरती एक नक्षी असते. नक्षीदार ती फरशी असते. आणि जर तुम्ही त्यांना विचारलं, की ही नक्षीदार फरशी जी आहे, त्याच्यावरती बरोबर नक्षी जोडलेली असते. तर लोकं तुम्हाला हे सांगतील, की ती फरशी जी आहे, ती फरशी एक दगडातून कोरली गेलेली आहे. जरी त्याचे 4 तुकडे असले तरी देखील एकच दगडापासून ती कोरलेली आहे आणि मग त्याचे 4 भाग किंवा 5 भाग किंवा वेगळे भाग केले जातात. पण एकच दगडाचा तो तुकडा असतो. तसंच दीपवृक्ष जे आहे ते सोन्याचा एक तुकडा आहे आणि त्याच्यातून या 6 शाखा, उजव्या बाजूला 6 शाखा, डाव्या बाजूला मध्ये एक दांडा आहे. एकूण 7 आहेत. ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे 36. त्याची बोंडे व त्याची शाखा ही सर्व एकच अखंड तुकड्याची असावीत. तो सबंध दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा एकच घडी तुकडा असावा. पूर्ण दीपवृक्ष जो आहे तो शुद्ध सोन्याचा घडीव तुकडा असावा. 37. आणि त्याच्यासाठी निर्गम 25:37.
आणि त्याच्यासाठी 7 दिवे करून दीपवृक्षाच्या पुढच्या बाजूला त्याचा प्रकाश पडेल अशा रीतीने त्याच्यावरती ठेवावेत. मग ह्या वाट्या आहेत, मग त्याच्यामध्ये बोंडासारखी फुलं आहेत, मग त्याच्यावरती देवाचं वचन म्हणतं 7 दिवे, 6 शाखा उजवीकडं, 6 शाखा डावीकडं आणि मध्ये एक दांडा आहे, ती एक शाखा आहे. म्हणून एकूण 7 आणि त्याच्यावरती 7 दिवे. 38. त्याचे चिमटे व त्याच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची असावीत. 39. या सर्व उपकरणासहित हा दीपवृक्ष एक एकर शुद्ध सोन्याचा असावा किंवा करावा. 40. पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे ह्या सर्व वस्तू बनवण्याकडे तू लक्ष दे. तर बंधू आणि भगिनींनो, हे दीपवृक्षाचं वर्णन झालं. आता या दीपवृक्षाचं वर्णन झाल्यानंतर आपल्याला हे पाहायचं आहे की देव आपल्याला ह्या दीपवृक्षाविषयी काय सांगत आहे. या ठिकाणी फांद्या आहेत, शाखा आहेत. शाखा याला फांदी पण आपण म्हणू शकतो, जी दीपवृक्षाच्या मध्यभागातून निघालेली आहे किंवा जी बैठक आहे त्याच्यातून निघालेली आहे. तर देवाला आपल्याला याच्यातून काय शिकवायचं. तर जर आपण योहानाचा 15वा अध्याय याच्याकडे गेलो नवीन करारामध्ये, योहानाचा 15वा अध्याय आणि 4थं वचन, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे पाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. तर जर आपण ह्या ठिकाणी वेलाचा विचार केला तर वेलाला फांदे असतात, फाटे असतात. तर देव म्हणत आहे की जसं वेलाला फाटी असते किंवा फांदी असते, आणि ती फांदी वेलाला जोडल्याशिवाय ती फांदी फलद्रूप होऊ शकत नाही किंवा त्याच्यामध्ये फळ लागू शकत नाहीत, ती फलद्रूप होऊ शकत नाही, वाढ होऊ शकत नाही. बरोबर तसंच हा जो बैठक आहे आणि हा जो मधला दीपवृक्षाचा दांडा आहे, त्याच्यातून ज्या शाखा निघालेल्या आहेत, त्या शाखा म्हणजे तुम्ही आणि मी. पण जो मुख्य दांडा आहे किंवा मुख्य शाखा जी आहे ती येशू ख्रिस्ताला दर्शवते. कसं? तर 5व्या वचनामध्ये लिहिले, मीच वेल आहे, तुम्ही फाट्या आहात. म्हणजे वेलाला फांद्या लागतात किंवा फाट्या असतात. तर वेल जो आहे तो येशू ख्रिस्त आहे. तसंच या ठिकाणी दीपवृक्षाचा अभ्यास करत असताना मधला जो दांडा आहे तो येशू ख्रिस्ताला दर्शवतो, ज्याच्यातून शाखा किंवा फांद्या निघत आहेत. तुम्ही फाटे आहात, जो माझ्यामध्ये राहतो. म्हणजे देवाला आपल्याला हे सांगायचं की आपण ख्रिस्तामध्ये जोडले गेलेलो पाहिजे. पण ह्या शाखा ज्या आहेत, त्या शाखा ख्रिस्तामध्ये म्हणजे थोडक्यात एका फांदीला किंवा एका दांड्याला जोडलेले आहेत. एक शाखा दुसऱ्या शाखेला जोडलेली नाहीये सरळपणे, नाही. किंवा तिसरी शाखा चौथ्या शाखेला जोडलेली नाहीये सरळपणे, नाही. ती प्रत्येक शाखा वैयक्तिकरित्या दांड्याला जोडली गेलेली आहे. म्हणून देव आपल्याला म्हणत आहे की वैयक्तिकरित्या आपण देवासंती जोडले गेलो पाहिजे. जर तुम्हाला मंडळीला देवासंती जोडायचं आहे ना, तर तुम्ही वैयक्तिक लोकांना येशू ख्रिस्तासंती जोडायला प्रयत्न म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे, प्रोत्साहन केलं पाहिजे. वैयक्तिकरित्या प्रत्येक सभासद जर मंडळीतला देवासंती जोडला जाईल ना, तर आपोआप तो दुसऱ्या व्यक्तीसंती जोडला जाईल. हा मुद्दा ह्या ठिकाणी देवाला सांगायचा या ठिकाणी. तर एवढंच नाही, तर आपण जर पुढे वाचलं 1 पेत्र सॉरी, योहानाचा 15वा अध्याय 5वं वचन, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. म्हणून ह्या ठिकाणी आपलं आयुष्य जर प्रकाशमय करायचं असेल, आपल्याला आपलं आयुष्य जर आशीर्वादित करायचं असेल, स्वतःसाठी, कुटुंबासाठी, मंडळीसाठी, समाजासाठी, देवासाठी जर आपण आपलं आयुष्य तेजमय करायचं असेल, तर आपण वैयक्तिकरित्या येशू ख्रिस्तासंती जोडणं फार गरजेचं आहे. म्हणून ज्यावेळेस आपण मंडळीमध्ये प्रचार करतो किंवा मंडळीची सेवा करतो, त्यावेळेस मंडळीनं तुमच्यावरती अवलंबून न राहता, मंडळीनं तुमच्याशी नट जोडता, मंडळीतल्या प्रत्येक सभासदानं ख्रिस्तासंती वैयक्तिकरित्या जोडलं पाहिजे. आता हे मी का सांगत आहे? कारण की आपल्याला अनुभव आहेच.
की जे लोक वैयक्तिकरित्या ख्रिस्तासंगती जोडले गेलेले नाही आहेत, पालकाच्या द्वारे किंवा वडिलाच्या द्वारे ते ख्रिस्तासंगती जोडले गेलेले आहेत, तर काय होतं पुष्कळ वेळेस, जर पालक किंवा जर वडील किंवा ज्या व्यक्तीद्वारे लोक ख्रिस्ताला जोडले गेलेले आहेत, तो व्यक्ती जर ख्रिस्तापासून दुरावला, तर पूर्ण मंडळी ख्रिस्तापासून दुरावते. लोक देवापासून दुरावतात. आणि खूप ठिकाणी असं झालेलं आहे. लोक पालकांना पाहून मंडळीमध्ये येतात. लोक वडिलाला पाहून मंडळीमध्ये येतात. जेव्हा की त्याने ख्रिस्ताला पाहायचं. ख्रिस्ताचा अनुभव घडणं फार गरजेचं आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत, की वेल जो आहे तो हा दीपवृक्षाचा मधला दांडा आहे किंवा मधली शाखा आहे. आणि ज्या फाट्या आहेत, वेलाच्या फाट्या आहेत, ते तुम्ही आणि मी आहोत, जे या दीपवृक्षाच्या बाकीच्या 6 शाखा आहेत. तर त्या शाखा जोपर्यंत ह्या मुख्य दांड्याशी जोडले गेलेले आहेत, मुख्य शाखेशी जोडले गेले आहेत, तोपर्यंतच ते प्रज्वल म्हणजे थोडक्यात प्रकाशमय होऊ शकतात. तर पहिले पेत्राचा पहिला अध्याय 7व्या वचनामध्ये लिहिलंय, की सोनं कशाला दर्शवतं? कारण की हे दीपवृक्ष जे आहे ते सोन्याचं आहे. आणि ह्या ठिकाणी दीपवृक्ष 7 शाखा असलेले दीपवृक्ष असं म्हटलेलं आहे. तर ते सोन्याचं का आणि सोनं कशाला दर्शवतं? पहिले पेत्र्याचा पहिला अध्याय 7वं वचन. यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात. म्हणजे सोनं जर तुम्हाला शुद्ध हवं असेल, तर त्याच्यातील जे अशुद्धता आहे, भेसळपणा जो आहे, तो जर काढून टाकायचा असेल, तर त्या सोन्याला अग्नीतून वारंवार पार केलं जातं किंवा त्याला अग्नीद्वारे स्वच्छ केलं जातं. तसंच देवाचं वचन म्हणतं, त्या सोन्यापेक्षा मौल्यवान जशी तुमच्या विश्वासाची परीक्षा ती येशू ख्रिस्त प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान यास कारणीभूत व्हावे. म्हणजे सोन्याची शुद्धता करण्यासाठी अग्नीचा वापर केला जातो. तर देवाचं वचन म्हणतं, की त्या नाशवंत सोन्यापेक्षा ज्याची परीक्षा किंवा ज्याचं शुद्धीकरण अग्नीद्वारे केलं जातं, त्या सोन्यापेक्षा तुमचा आणि माझा विश्वास जास्त मौल्यवान आहे. मग सोन्यासाठी जर अग्नीचा वापर केला जातो, सोनं शुद्ध करण्यासाठी, तर तुमचं आणि माझं शुद्धीकरणासाठी विश्वासाची परीक्षा होणं फार गरजेचं आहे. म्हणून दीपवृक्ष जो आहे, तो दीपवृक्ष म्हणजे प्रकाशमय करण्यासाठी शुद्ध सोन्याचा वापर केला जातो. म्हणजे तुमचं आणि माझं आयुष्य जर आपल्याला प्रकाशमय करायचं असेल, तेजमय करायचं असेल, तर देवाचं वचन म्हणतं, की आपल्या विश्वासाची परीक्षा होणं फार गरजेचं आहे. आणि विश्वासाची परीक्षा याच्याविषयी आपण पवित्र शास्त्रामध्ये भरपूर काही वाचतो. आता विशेष करून देव येशू ख्रिस्त याच्यामध्ये आपल्याला हे सांगत आहे, की जर तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये विश्वासाच्या द्वारे जोडले गेलो, वेल आणि फांद्या. वेल जो आहे तो येशू ख्रिस्त आहे. फांद्या ज्या आहेत ते तुम्ही आणि मी आहोत. तसंच ह्या ठिकाणी दीपवृक्षाचा मधली शाखा येशू ख्रिस्त आहे आणि त्याच्या बाकीच्या शाखा तुम्ही आणि मी आहोत. तर जर ख्रिस्तामध्ये आपल्याला जोडायचं असेल स्वतःला, तर विश्वासाच्या द्वारे म्हणजे पूर्णपणे आपलं आयुष्य ख्रिस्ताला वाहून देणं फार गरजेचं आहे. आणि ते कधी होईल? ज्यावेळेस वेदीचा आपल्याला अनुभव घडेल. पूर्णपणे त्याग. जोपर्यंत पूर्णपणे बलिदान आपण ख्रिस्तासाठी करत नाही, तोपर्यंत आपला बाप्तिस्मा होऊ शकत नाही किंवा आपण देवाची सेवा करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय, आपलं शुद्धीकरण होऊ शकत नाही. शुद्धीकरण झाल्यानंतर आपण देवाच्या वचनामध्ये वाढतो आणि देवाच्या वचनामध्ये जसं-जसं वाढतो तसं त्या सत्य जेवढं कळतं ना, त्यानुसार आपली परीक्षा होते. आता अगोदर आपल्याला फक्त ज्यावेळेस आपण ख्रिस्ती व्हायला सुरुवात केली, सुरुवातीला आपण स्तोत्रसहित आणि नीतिसूत्रे हेच पुस्तक वाचले असावेत. जास्तीत जास्त योहान वाचला असेल किंवा उत्पत्तीचं पुस्तक. त्याप्रमाणे आपली परीक्षा झाली. पण आता आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त देवानं शिकवलेलं आहे. म्हणून त्या पातळीला आपली परीक्षा होत आहे. म्हणून भाकरीचा मेज जसा आपण भाकरीचं सेवन जसं करतो, देवाच्या वचनामध्ये जसं-जसं वाढत जातो, तसं आपली परीक्षा पण त्याप्रमाणे वाढत जाते. म्हणून बंधू आणि भगिनींनो, ज्या परीक्षा आपण अगोदर पार केलेल्या आहेत, त्या परीक्षा आपल्यावरती आता येत नाहीयेत. का? कारण की त्या परीक्षेतून आपण निभावून गेलेलो आहोत. त्या परीक्षेमध्ये पार झालेलो आहोत आणि त्या परीक्षा आता आपल्यासाठी परीक्षा म्हणून राहिलेल्या नाहीयेत. आपल्या
आध्यात्मिक जीवनामध्ये वाढ झालेली आहे, सत्य जास्त कळालेलं आहे, त्याप्रमाणे प्रत्येकाची परीक्षा होते. आता जरा लक्ष द्या, की जो व्यक्ती ख्रिस्तासंती विश्वासाच्याद्वारे जोडला जातो, तोच व्यक्ती फलद्रूप होईल. म्हणजे तोच व्यक्ती प्रकाशमय होईल. कारण की ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, की हे जे 7 शाखा आहेत ना, त्या अ, प्रकाशमय केल्या पाहिजेत. तर त्या शाखांमध्ये काही ना काहीतरी गोष्ट आहे, ज्याच्यामुळं हे दिवे जे आहेत ते प्रकाशमय होतात. बरोबर आहे? दिव्यामध्ये तेलाची गरज असते आणि दिव्याला आणि म्हणजे दिव्याची जी वात आहे त्याच्यामध्ये जो प्रकाश येतो किंवा जो अग्नी येतो, त्या अग्नीला जर आपण सूर करायचं आहे किंवा आपल्याला जर वाटते की दिव्यामध्ये ती अग्नी यावी, त्या अ, दिव्यामध्ये अग्नी यावी, तर त्या अग्नीच्या आणि तेलाच्या मध्ये जो भाग आहे तो फार गरजेचा असतो. त्याला आपण वात म्हणतो मराठी भाषेमध्ये. साध्या भाषेमध्ये वात म्हणतो. ती जर वात नसेल ना, तर प्रकाश येणार नाही किंवा अग्नी दिव्यामध्ये सुरूही होणार नाही आणि तेल त्याच्याच ठिकाणी राहील आणि अग्नी येणार नाही. तर त्या अग्नीला येण्यासाठी म्हणजे थोडक्यात त्या तेलाला अग्नी आणण्यासाठी वातेची जशी गरज आहे, तशी तुमचं आणि माझं आयुष्य प्रकाशमय होण्यासाठी विश्वासाच्या द्वारे आपण ख्रिस्तासंगती जोडले गेलो पाहिजे. पण आता ह्या ठिकाणी फार महत्वाच्या गोष्टी आपण शिकत आहोत. अब्राम विश्वासणाऱ्यांचा पिता म्हणून म्हटलेला आहे. पण त्याच्या अगोदर जर अब्रामाचा आपण विचार केला, तर देवानं अब्रामाला सांगितलं, की तुला पुत्र प्राप्ती होईल आणि ती कोणापासून? सारेपासून. पण येशू ख्रिस्ताच्या त्या वचनाकडं अब्रामानं काय केलेलं आहे? विश्वास ठेवलेला नाहीये. विश्वास ठेवलेला नाही म्हणून त्याचं काय झालं त्या ठिकाणी तो विश्वासामध्ये कमी पडला. नंतर त्याचा विश्वास वाढीला लागला. तो भाग वेगळा. पण अब्राहम जर ख्रिस्तासंती विश्वासाच्या द्वारे जोडला गेला असता, तर त्या ठिकाणी त्यानं हागारच्या द्वारे इश्माईलला जन्म दिला नसता. म्हणजे अब्राहम येशू ख्रिस्त जो मुख्य शाखा आहे, मुख्य वेल आहे, त्याच्यामध्ये अब्राहम त्या ठिकाणी जोडला गेला नाही. विश्वासाच्या द्वारे जोडला गेला पाहिजे. तसं झालं नाही. एवढंच नाही तर अ, ज्यावेळेस आपण मोशेविषयी विचार करतो, मोशेला सांगण्यात आलं, की "तू फक्त खडकाशी बोल." पण मोशे खडकाशी न बोलता म्हणजे थोडक्यात देवावरती अवलंबून न राहता त्यानं काय केलेलं आहे, त्या खडकावरती काठी मारलेली आहे. आणि त्या ठिकाणी पाणी जरी वाहिलं, तर त्या ठिकाणी विश्वास घात झालेला आहे. म्हणजे थोडक्यात मोशे देवावरती अवलंबून न राहता, विश्वासावरती अवलंबून न राहता स्वतःच्या हिमतीवरती त्यानं काय केलेलं आहे, पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी वाहिलेला आहे. तसंच अब्रामाच्या बाबतीत पण तसंच झालेलं आहे. एवढंच नाही तर एलिया जो आहे तो कार्मलच्या डोंगरावरती ज्यावेळेस त्याला पाहिलं, की देवाची अग्नी त्या ठिकाणी आलेली आहे आणि पूर्ण ते अर्पण जे आहे ते भस्म केलेलं आहे. त्याच्यानंतर एलिया जो आहे तो येशू ख्रिस्तासंती विश्वासाच्या द्वारे जोडला गेला नाही. का? कारण की ज्यावेळेस त्यानं येझेबेल राणीचा हुकूम ऐकला, की अ, येझेबेल राणी त्याच्या विरोधात बंड करत आहे किंवा त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावेळेस तो पळून गेलेला आहे. म्हणून ख्रिस्ती आयुष्य जगत असताना आपली परीक्षा जी आहे ती वाढत जाते. पहिलीची परीक्षा, पहिलीचा विद्यार्थी जो आहे, तो पहिलीची परीक्षा त्याच पातळीला तो घेऊ शकतो. दुसऱ्या इयत्तेमध्ये जो विद्यार्थी आहे, त्याला पहिलीची परीक्षा वाटत नाही. कारण की का? त्यातून तो पार झालेला आहे आणि त्याला जास्त ज्ञान मिळालेलं आहे. 10वीचा विद्यार्थी जो आहे, त्याला पहिलीची परीक्षा वाटत नाही. का? कारण की 10वीचा अभ्यासक्रम जो तो करत असतो ना, त्या पातळीची परीक्षा त्याची झाली पाहिजे. म्हणून बंधू आणि भगिनीनो, ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत, की विश्वासाच्याच द्वारे आपण ख्रिस्तासंगती जोडले गेलो पाहिजे. ह्या शाखा ज्या आहेत ना, ह्या शाखा आपल्याला हे सांगतात, की विश्वासाच्या द्वारे आपण ख्रिस्तासंगती जोडले गेलो पाहिजे. पण आता ह्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा, की जरी आपल्याकडे ज्ञान असलं, ख्रिस्ती लोकांकडे देवाच्या वचनाचं ज्ञान आहे. पण विश्वासाची जोड जर नसेल, तर ते ज्ञान काही कामाचं नाही. तुम्ही आणि मी 5 वर्षापूर्वी काहीतरी ज्ञान आपल्याकडे होतं.
त्या ज्ञानामध्ये आता भर पडलेली आहे. पण त्या पातळीचं ज्ञान जर आहे तर त्या पातळीचा विश्वास पण पाहिजे ना. कारण की ख्रिस्तासंगती जोडायचं तर फक्त ज्ञान असून चालत नाही. ज्ञानाची सांगड जी आहे, साकड जी आहे, ज्ञानाचं ज्ञान जे आहे ते विश्वासासंगती जोडलं गेलं पाहिजे. याच्यासाठी एक महत्वाचं वचन आहे की त्या दांड्यांमध्ये, शाखांमध्ये काय आहे, जेणेकरून तो अ, जो दीपक आहे किंवा जो ज्योती आहे त्याच्यामध्ये प्रकाश येतो. जकर्याचा 4था अध्याय 6वं वचन. जकर्याचा 4था अध्याय 6वं वचन, देवाचं वचन म्हणतं, तेव्हा त्याने मला उत्तर दिले, जरुबाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धीस होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आता जरा महत्वाचा मुद्दा. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याच्या कार्याद्वारे. म्हणजे जरा लक्ष द्या, त्या शाखा ज्या आहेत दीपवृक्षाच्या, त्याच्यामध्ये तेल असल्याशिवाय ते दिवे जे आहेत ते प्रकाशमय होणार नाहीत. जी दिवे आहेत, ते दिवे जर प्रकाशमय करायचे असतील तर त्या शाखांमध्ये तेल पाहिजे. आणि ते तेल कुठून येतं? ते तेल जे आहे ते मुख्य शाखेतून येतं. आणि जे तेल मुख्य शाखेतून येतं ते प्रत्येक शाखेचे जे हे आहेत, वाट्या आहेत, वाट्यामध्ये जे दिवे आहेत, त्या दिव्यांना प्रकाशमय करतात. म्हणून जसं तेलाचा वापर त्या दीपवृक्षामध्ये केला जातो, तसंच पवित्र आत्म्याचा वापर आपण आपलं आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी वापरलं गेलं पाहिजे. म्हणून पवित्र आत्मा जर आपण विश्वासाने स्वीकारला, पवित्र आत्म्याला जर आपण सांगितलं, की तू माझ्या आयुष्यामध्ये कार्य कर, तर देव काय करू शकतो? त्या पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला आणि मला ख्रिस्तासंगती जोडू शकतो. त्या विश्वासाद्वारे आपल्याला ख्रिस्तासंगती जोडू शकतो आणि मग आपलं आयुष्य प्रकाशमय होऊ शकतं. बंधू आणि भगिनींनो, काही दिवसापूर्वी एका व्यक्तीनं मला त्याच्या आयुष्यामध्ये घडलेली एक घटना सांगितली. तो म्हणाला, की त्याच्या एका मुलग्याला शिक्षणासाठी पैशाची गरज होती. आणि त्या शिक्षणासाठी खूप पैसा लागणार होता आणि तेवढे पैसे त्या व्यक्तीकडे नव्हते. म्हणून त्यानं प्रार्थना करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये प्रवेश परीक्षा, प्रवेशासाठी ज्या कागदपत्र लागतात त्याची पूर्तता केली. पण प्रत्येक कॉलेजमध्ये त्याला पैशाची गरज याची जाणीव भासली. मग हा पिता जो आहे, हा व्यक्ती जो आहे, तो प्रार्थना करायला सुरुवात करतो. खूप प्रार्थना करतो आणि शेवटी त्याचा धीर सुटतो. धीर सुटल्यानंतर तो काय करतो, "अरे, माझ्या लेकराचं शिक्षण व्हायचंय, तर मी काय करीन, बँकेमध्ये जाईन आणि कर्ज काढीन." तो बँकेमध्ये जातो आणि भरमसाठ कर्ज काढतो. भरमसाठ कर्ज काढतो आणि मग त्या कर्जामध्ये तो इतका बुडून जातो, की त्याला वाटतं, की आता माझ्या लेकराचं शिक्षण मी पूर्ण करू का हे कर्ज जे आहे, ते कर्ज फेडू. आता त्याची परिस्थिती अशी आहे, की लेकराचं शिक्षण तर अर्धवट झालेलं आहे. लेकरू कसं तरी शिकत आहे. पण त्याला आता जाणीव झालेली आहे, की त्यानं देवावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता. त्यानं कर्ज काढायला नको पाहिजे होतं. देवाच्या वचनामध्ये तुम्ही वाचलं पण असेल, की तुम्ही लोकांना उसनं देऊ शकता, पण तुम्ही लोकांकडून उसनं घेऊ नये. असं जुन्या करारामध्ये मोशेच्या लिखाणामध्ये आपण वाचलेलं आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, देवानं जे आपल्याला दिलेलं आहे ना, त्याच्यामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे. विश्वास जर देवावरती ठेवला, तर देवाच्यावरती विश्वास ठेवल्यानंतर तुमच्या लेकरांचं शिक्षण नक्कीच होईल. तुमच्या इच्छानुसार ते शिक्षण होणार नाही किंवा तुम्हाला जे पाहिजे शिक्षण ते तुमच्या लेकरांचं होऊ शकणार नाही किंवा तुमच्या लेकरांची जी इच्छा आहे ती होऊ शकणार नाही. पण देवाची इच्छा कायमस्वरूपी सर्वश्रेष्ठ असते. म्हणून आपण देवावरती विश्वास ठेवला, की अब्रामासारखं आपण चुकीच्या गोष्टी करणार नाही. अब्रामानं जर देवावरती विश्वास ठेवला असता, तर तो हागारकडे जाऊन त्यानं पुत्र प्राप्तीसाठी प्रयत्न केलाच नसता. जर एलियानं देवावरती विश्वास ठेवला असता, तर त्यानं एजेबल राणीच्या ला घाबरून त्यानं पळ काढला नसता. तसंच माझा मित्र जसं मी तुम्हाला सांगितलं, जर त्यानं देवावरती विश्वास ठेवला असता, तर देवाने त्याला पैसे पुरवले असते किंवा
देव म्हणाला असता की हे शिक्षण तुझ्या लेकरासाठी गरजेचं नाही, मी दुसरं शिक्षण त्याला देतो. पण जर आपण देवावरती विश्वास ठेवत नाही ना, तो पवित्र आत्म्याच्या द्वारे जर आपण देवावरती विश्वास ठेवत नाही ना, तर आपली परिस्थिती एलियासारखी, अब्रामासारखी नक्कीच होईल. म्हणून बंधू आणि भगिनींनो, ह्या दीपवृक्षाद्वारे आपण हेच शिकतो, की बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर पवित्र आत्मा जो आहे, तो पवित्र आत्मा आपला विश्वास वाढवतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि विश्वासाच्या द्वारे जर आपण ख्रिस्तासंगती जोडले गेलो, तर आपण फलद्रूप होऊ आणि हा दीपवृक्ष जसा प्रकाशमय झाला, तसंच आपलं आयुष्य देखील प्रकाशमय होईल. परमेश्वर आपणा सर्वांस प्रकाशमय होण्यासाठी आशीर्वाद देवो आणि आपला वापर देवाच्या गौरवासाठी करू. आमेन.